श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या बुधवारी आहे ज्येष्ठ अमावस्या. या ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या साजरी केली जाते. अमावस्या कृष्ण पक्षाच्या 15व्या तिथीला येत असते. सध्या मराठी ज्येष्ठ महिना सुरू आहे. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी सर्वात सिद्धी योग तयार होत आहे. सर्वात सिद्धी योगात केलेले कार्य यशस्वी ठरते. ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी लोक आपल्या पितरांसाठी स्नान आणि दान, तर्पण, श्राद्ध, पिंडदान इत्यादी करतात, ज्यामुळे पितृदोषांपासून देखील सुटका मिळत असते. आता या दिवशी सर्वात सिद्धी योग तयार होत आहे आणि या योगामध्ये जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. ही अमावस्या तिथी मंगळवारी 24 जूनला सायंकाळी 6:59 सुरू होईल. तर ही तिथी बुधवारी 25 जूनला दुपारी 4 वाजता संपेल. तर आपल्याला उदय तिथीनुसार अमावस्या ही 25 तारखेला साजरी करायची आहे. आता या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपल्याला जो काही पितृदोष आहे तर तो नक्कीच दूर होण्यास मदत होईल. आता तुमच्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करायचाच आहे. कारण की भरपूर वेळा आपण एखादं घर बघत असतो, त्या घरामध्ये श्रीमंती तर असतेच, पण तरी पण त्या घरामध्ये पैसा हा येत असतो. तसेच त्यांच्या मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत असते. त्या घरामध्ये कोणतीही अडचणी, अडथळे, संकटे असतात. तसेच प्रत्येक जण हा अगदी गुण्या गोविंदाने कुटुंबामध्ये राहत असतो. या उलट आपल्या घरामध्ये मुलांची विवाह जुळून येत नाही, संतान प्राप्ती होत नाही किंवा आपण नुसते कष्ट तर करतो पण कष्टाचे मेहनतीचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळत नाही आणि मुलांची देखील प्रगती होत नाही. व्यवसाय म्हणा किंवा नोकरी म्हणा ते देखील व्यवस्थित चालत नाही. मग अशा वेळेस काय करावा आणि काय नाही हे सुचत नाही. तर आता ज्या घरामध्ये श्रीमंती असते, पैसा असतो, तर त्या घरामध्ये पितरांची सेवा, त्याचसोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते. आपल्याला देखील आपल्या पितरांची सेवा करणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी आपल्या घरामध्ये पितृदोष नसला तरी पण आपण सेवा ही आवर्जून करायचीच आहे. मग आता या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याच्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता कावळ्याला यमाचा दूध देखील म्हटलं जातं. तसेच पितृपक्षात देखील कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पितृपक्षामध्ये आपण कावळ्यांना अन्न हे आवर्जून देतच असतो. आता आपल्याला या अमावस्येच्या दिवशी देखील कावळ्यांना हे अन्न द्यायचं आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या समोर येत असतात. आता या दिवशी काय करायचं आहे, सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आता जर तुम्ही माठ भरून ठेवत असाल तर माठातील आपण पाणी घ्यायचं आहे किंवा अगदी भरून ठेवत नसाल तरी पण या दिवशी अगदी मातीचं छोटंसं भांडं घ्यायचं आहे. अगदी सुगड घेतलं तरी पण चालेल. ते तुम्ही रात्री भरून ठेवू शकता किंवा रात्री जर लक्षात राहिलेच नाही तर सकाळी जरी त्या मातीच्या भांड्यामध्ये पाणी घेतलं तरी पण चालेल. किंवा जर मातीचं भांडं नसेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही शुद्ध जल एखाद्या तांब्यामध्ये घ्या. घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाका आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्यावर शिंपडायचं आहे. उंबरठ्याच्या दोन्ही साईडना आपण हे पाणी शिंपडायचं आहे. कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे पृथ्वीवरती येत असतात आणि आपल्या उंबरठ्याजवळ ते येऊन थांबतात. आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात. त्यामुळे प्रत्येक अमावस्येला तुम्ही उंबरठ्याजवळ असं पाणी आवर्जून शिंपडायचंच आहे. आता हे पाणी शिंपडत असताना आपण ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पूर्वजांचे स्मरण केले तरी पण चालेल. त्यानंतर या दिवशी आपण कुत्र्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि त्याचसोबत आपण कावळ्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपण थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे. आता भात शिजवत असताना आपण त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर आपण आळणी भात शिजवून घ्यायचा आहे. आता हा भात शिजवून झाल्यानंतर आपण तो एखाद्या पत्रवाळीवरती किंवा पुठ्ठावरती किंवा कागदावरती ठेवायचा आहे. कारण की हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे, त्यामुळे तुम्ही एखाद्या पुठ्ठ्याचा किंवा कागदाचा वापर करावा. आता हा उपाय कोण करू शकतं, घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल. पण शक्यतो जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती आहे, आजी असतील किंवा आजोबा असतील तर त्यांनी हा उपाय करावा. तर त्यांना करणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही जरी हा उपाय केला तरी पण चालेल. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आणि आपण जो काही उपाय करत आहोत त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही. मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो, भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही. कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल, आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही. उलट त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करते आणि आपल्या मुलाची, घराची, पतीची प्रगती ही खुंटत असते. त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे.
हा उपाय करण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं पाणी घरामध्ये शिंपडावं. कारण की भरपूर वेळा आपण मांसाहार करत असतो किंवा नकारात्मक देखील बोलत असतो. असं पाणी शिंपडल्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होते व घराची शुद्धी होते आणि त्यानंतर आपण जो काही उपाय करतो तर तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो. आता अमावस्येच्या दिवशी तुम्ही सकाळी हा उपाय करू शकता. सकाळी जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अशा वेळेस तुम्ही दुपारी जरी हा उपाय केला तरी पण चालेल. आता अगोदरचा जो भात आहे तर तो घेतला तर चालेल का? तर आपण असं चुकूनही करायचं नाही. अगोदरचा भात असेल किंवा अगदी आपण त्याच दिवशी जरी भात बनवलेला असेल तर तो देखील भात घ्यायचा नाही. किंवा अगदी कावळ्यासाठी जरी तुम्ही हा भात बनवला असेल तर त्यातून थोडासा भात देखील आपण आपल्यासाठी घ्यायचा नाही. जो काही नैवेद्य आहे तो फक्त आपण आपल्या पितरांसाठीच ठेवायचा आहे. आता हा भात काढून घेतल्यानंतर पत्रवाळीवरती किंवा पुठ्ठ्यावरती हा भात ठेवायचा आहे. आता भात ठेवल्यानंतर आपल्याला थोडीशी खडी साखर घ्यायची आहे आणि खडी साखर या भातावरती ठेवायची आहे. आता खडी साखर ठेवणे शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं दही देखील त्यामध्ये टाकू शकता. दह्यावरती थोडेसे काळे तीळ देखील टाकावे आणि जेव्हा भात आणि खडी साखर ठेवणार आहोत तेव्हा फक्त या दोनच वस्तू ठेवायच्या आहे. आता यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये खडी साखरेचं पाणी देखील तयार करून घ्यायचं आहे. आता हे सर्व घेऊन आपण आपल्या छतावरती जायचं आहे किंवा अगदी छत नसेल, छतावरती जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी घराच्या बाहेर तुम्ही अशा प्रकारचा भात ठेवला तरी पण चालेल. आता भात ठेवण्याच्या अगोदर आपण तिथे गोलाकार करून घ्यायचा आहे. मग तुम्ही तिथे शुद्ध जलाने पाण्याने गोलाकार करून घ्यायचा आहे. जेव्हा पितृपक्ष असतो तेव्हा अगदी आपण शेणाने देखील तिथे गोलाकार करून घेत असतो. आता या दिवशी आपण पाण्याने गोलाकार करून घ्यायचा आहे. आता यानंतर आपण त्यावरती हा भात ठेवायचा आहे. तसेच आपण तिथे खडी साखरेचं पाणी देखील ठेवायचं आहे. आपण अगरबत्ती देखील प्रज्वलित करायची आहे. आता अगदी काही ठिकाणी थोडासा विस्तव हा पेटवला जातो आणि त्या विस्तवावरती हा भात ठेवला जातो. असं केल्यामुळे आपण जे काही अन्न पितरांसाठी देत असतो तर ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचतं अशी मान्यता आहे. आता तुम्हाला ते करणे शक्य असेल तर ते देखील तुम्ही करू शकता. आता अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आणि तिथे आपण भात आणि खडी साखरेचं पाणी ठेवलेलं आहे. आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा देखील जप करायचा आहे. पितृअष्टक देखील तिथे पठण करायचं आहे किंवा अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून देऊ शकता. श्रवण केलं तरी पण चालेल. यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे. पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे. आता आपलं हे सर्व म्हणून झाल्यानंतर आपण म्हणायचं आहे, पश्चिम, वायव्य व दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा. धर्मशास्त्रामध्ये याच विधीला काकबली म्हणतात. यामुळे आपले पूर्वज हे प्रसन्न होत असतात. आता हा भात जर कावळ्याने खाल्लाच नाही तर अशा वेळेस दुसऱ्या दिवशी तुम्ही हा भात वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.